नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना एक एक मार्क किती मोलाचा असतो हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. टीईटी असो, टीएआयटी किंवा एमपीएससी, मराठी व्याकरणातला संधी हा असा एक घटक आहे ज्यावर एक प्रश्न हमखास येतोच येतो. आजच्या या विशेष सत्रात आपण हाच एक हक्काचा मार्क कसा खिशात घालायचा हे अगदी सोप्या आणि भन्नाट ट्रिक्सच्या मदतीने समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट सुरू करूया. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत ते आधी थोडक्यात बघूया. सर्वात आधी संधी म्हणजे काय, त्यानंतर स्वरसंधी आणि त्याचे प्रकार, मग व्यंजनसंधी, त्यानंतर विसर्गसंधी आणि शेवटी यावर परीक्षेत नेमके कसे प्रश्न येतात त्याची एक झटपट उजळणी. एकदम सोपी आणि सरळ रूपरेषा आहे. तर वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे. संधी म्हणजे नक्की काय? ट्रिक्स वापरण्याआधी बेस क्लिअर असणं खूप गरजेचं असतं ना, तेच आपण इथे करणार आहोत. आता व्याकरणाच्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा दोन शब्द किंवा दोन वर्ण एकमेकांसमोर येतात आणि ते जोडले जाताना त्यांच्या उच्चारात किंवा रूपात जो बदल होतो त्याला आपण संधी म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दोन वेगळे शब्द एकमेकांवर आदळतात आणि त्यातून जो एक नवीन नैसर्गिक बदल घडतो तीच आपली संधी. हेच एका उदाहरणातून बघूया. डावीकडे बघा, सूर्य आणि उदय हे दोन पूर्णपणे वेगळे शब्द एकत्र आले आणि सूर्योदय हा एक छान जोडशब्द तयार झाला. उजवीकडे विद्या आणि आलय मिळून विद्यालय तयार झालं. दोन शब्द जोडताना अक्षरांमध्ये कसा प्रत्यक्ष बदल घडतोय हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. आता हे सगळे जोडशब्द मुख्यत्वे 3 कॅटेगरीमध्ये विभागले जातात. पहिला प्रकार म्हणजे स्वरसंधी, दुसरा व्यंजनसंधी आणि तिसरा म्हणजे विसर्गसंधी. पुढच्या संपूर्ण विश्लेषणात आपण याच 3 मुख्य शाखांवर फोकस करणार आहोत. चला तर मग परीक्षेत सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या पहिल्या प्रकाराकडे वळूया, स्वरसंधी. याचे नियम ना एखाद्या कोढ्यासारखे रंजक आणि एकदम लॉजिकल आहेत. आता हा तक्ता जरा बारकाईने बघा. हा अगदी गणिताचा सूत्रासारखा काम करतो. दीर्घसंधीमध्ये अ आणि अ एकत्र येऊन आ तयार होतो, जसं विद्या आणि आलय मिळून विद्यालय. गुणसंधीमध्ये अ आणि ई एकत्र येऊन ए बनतो, उदाहरणादाखल राज अधिक इंद्र म्हणजे राजेंद्र. आणि वृद्धिसंधीमध्ये अ आणि ए मिळून ऐ तयार होतो, जसं 1 अधिक 1 बरोबर एकैक. यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे दीर्घसंधी आणि गुणसंधी हे 2 प्रकार स्पर्धा परीक्षांचे एकदम फेवरेट आहेत. तिथे यावर हमखास प्रश्न विचारले जातात. आता इथे लक्षात ठेवायचा सर्वात मोठा शॉर्टकट काय आहे, तर जेव्हा 2 स्वर एकत्र येतात आणि त्यांच्यात बदल होतो तेव्हा ती स्वरसंधी असते. थोडक्यात सांगायचं तर स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी. हा नियम पाहता क्षणीच संधीचा प्रकार ओळखायला एकदम भारी आहे. स्वरसंधीनंतर आपला दुसरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे व्यंजनसंधी. आता यात व्यंजनांमुळे शब्दाच्या रचनेत कसा जबरदस्त बदल होतो ते आपण पाहूया. काही उदाहरणांवरून हे पटकन लक्षात येईल. सत अधिक जन मिळून तयार झाला सज्जन, तत अधिक त्व मिळून बनलं तत्व, तसेच उत अधिक चार म्हणजे उच्चार आणि जगत अधिक गुरु मिळून जगद्गुरु. या सगळ्या शब्दांमध्ये जो प्राथमिक बदल झालाय तो पूर्णपणे एका व्यंजनामुळे झालाय आणि व्यंजनाचा हाच बदल म्हणजेच व्यंजनसंधी. इथे सर्वांसाठी एक भन्नाट एक्झाम टेप आहे. तत्व, सज्जन आणि उच्चार हे 3 शब्द ना अगदी तोंडपाठ करून ठेवा. जुन्या प्रश्नपत्रिका काढून बघितल्यात तर हे शब्द फिरवून फिरवून वारंवार विचारले गेले आहेत. हे एक प्रकारचं ओपन सिक्रेट आहे जे तुम्हाला थेट मार्क मिळवून देऊ शकतं. आता आपण पोहोचलोय तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे, विसर्गसंधी. ह्या प्रकाराची एक खासियत आहे, यात एक असं दृश्य चिन्ह असतं जे याला बाकीच्यांपेक्षा एकदम वेगळं ठरवतं. आता या 2 उदाहरणांची जरा तुलना करून पाहूया. डावीकडे मनः अधिक ताप मिळून मनस्ताप हा शब्द तयार झालाय, तर उजवीकडे दुह अधिक ख मिळून दुःख हा शब्द बनलाय. इथे शब्दांच्या मध्ये असलेले ते 2 ठिपके म्हणजेच विसर्गाचे चिन्ह जोड शब्द तयार होताना कसा थेट बदल घडवून आणतात हे अगदी स्पष्ट दिसतंय. आणि इथेच आपली मास्टर ट्रिक कामी येते. ही ट्रिक कधीच चुकत नाही. जेव्हा तुम्हाला हे विसर्गाचं चिन्ह दिसतं आणि त्यामुळे बदल झालेला जाणवतो तेव्हा ती 100% विसर्गसंधी असते. हे चिन्ह दिसलं की डोळे झाकून योग्य उत्तरावर खून करायला मोकळे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही नियम आणि ट्रिक्स पाहिल्या
त्या प्रत्यक्ष मैदानात कशा वापरायच्या त्याची वेळ आलीय. सत्राच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहोत. आता थोडी स्वतःच्या ज्ञानाची चाचणी घेऊया. पण त्याआधी ही मास्टर चीट शीट बघा. स्वर अधिक स्वर म्हणजे स्वरसंधी, व्यंजनाचा बदल म्हणजे व्यंजनसंधी, आणि विसर्गमुळे बदल दिसला की विसर्गसंधी. हा छोटासा तक्ता जसाच्या तसा डोळ्यात साठवून ठेवा बरं का, कारण परीक्षेच्या वेळी याच एका तक्त्यावरून तुम्ही अगदी सेकंदात उत्तर शोधू शकता. चला, एक जलद प्रश्न घेऊया. सूर्योदय या शब्दात कोणती संधी आहे? थोडा वेळ घ्या आणि विचार करा. अगदी बरोबर. याचं उत्तर आहे स्वरसंधी. आपण मघाशीच पाहिलं, इथे सूर्य आणि उदय असे दोन शब्द एकत्र येताना स्वरांचा तो नियम अगदी तंतोतंत लागू पडतो. आता पुढचा प्रश्न, आणि हा जुन्या परीक्षांमधून थेट उचललाय बरं का. सज्जन या शब्दात कोणती संधी दडलेली आहे? आठवा बरं आपली एक्झाम टिप. 100% बरोबर. उत्तर आहे व्यंजनसंधी. मघाशी एक्झाम टिपमध्ये आपण ह्याच शब्दावर फोकस केला होता. व्यंजनाच्या बदलामुळे हा जोडशब्द तयार झाला आहे. आणि आता शेवटचा चॅलेंज. मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचा प्रकार आहे? ती मगाशी पाहिलेली दृश्य चिन्हाची ट्रिक आठवून बघा बरं. बरोबर ओळखलत. उत्तर आहे विसर्गसंधी. मनः अधिक ताप. इथे लपलेलं विसर्गाचं चिन्ह या शब्दाचं अचूक वर्गीकरण एकदम क्लिअर करतं. आता हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आता परीक्षेत कोणताही नवीन जोडशब्द समोर आला तरी त्यातल्या संधीचं रहस्य तुम्हाला एका सेकंदात ओळखता येईल की नाही? नक्कीच येईल. आजच्या या पद्धतशीर मांडणीमुळे मराठी व्याकरणातील तुमचा हा 1 मार्क आता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आजच्या या सत्रात इथेच थांबूया. अशाच नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि यशाच्या दिशेने पुढे जात रहा.